काय म्हणाल? नाही, तिथे त्यांनी बदमाशी केलेली आहे. ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पोरं तिथे एक रिकाउंटिंग मागतायत. तिथला जो इलेक्शन ऑफिसर आहे उठतो आणि चहा प्यायला जातो आणि त्याच्या आधी तो डिक्लेअर करतो. म्हणजे लोक जेव्हा तिथं म्हणतायत की तुम्ही रिकाउंटिंग द्या तेव्हा दिली पाहिजे ना. एवढं काय भाजपला हापापल्यासारखं करतायत. 124 वोटं की 140 वोटांचा तो फरक आहे आणि त्यांनी बदमाशी करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदमाशी केलेली आहे आणि लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे. असं वाटतं का? हे बघा, मी असं नाही म्हणणार की त्यांचं पानिपत झालं, पण आमचंही नाही झालं ही फॅक्ट आहे. त्यांच्याकडे दम, दाटी, शासन, प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी काय हिशोबानं दमदाटी करून निवडणुका डिक्लेअर करून घेतलेला आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे. पण जेवढा तो आव आणतात, जेवढं ते मीडियामध्ये दाखवलं जातं तेवढी वास्तविकता या ठिकाणी नाही आहे, ही फॅक्ट आहे. आज अमरावतीमध्ये तर तुम्ही बघितलं तर 6 भाजपचे आलेले आहेत, पण काही ठिकाणी नगर परिषदमध्ये त्यांचे लोक नाही आलेत निवडून आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे 6 त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, जर ते शासनामध्ये नाही राहिले तर ते अजून त्या ठिकाणी कमी होतील, ही फॅक्ट आहे. आणि इतकी बदमाशी त्यांनी प्रत्येक गोष्टीत केली. चिखलदऱ्याला किती अरेरावी केली ना, केली त्यांनी अरेरावी. आणला त्यांनी त्यांचा मामेभाऊ त्या ठिकाणी बसवला. आमच्या लोकांवर दडपण टाकलं. आजही त्यांचं असं सुरू आहे की आम्ही ते सगळेच्या सगळे घेऊन आम्ही भाजपमध्ये घेऊन येणार. अरे निवडून आलेत, जिथनं निवडून आले तिथनं राहू द्या. तुमचं शासन आहे, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही मदत करा ना. चिखलदरा डेव्हलपमेंट करायसाठी तुमच्यात जर धमक असेल ना तर तुम्ही मदत करा. पण नाही, त्यांना आकात करायचं आहे. अंजनगावमध्ये पण त्यांनी भानगडी केलेल्या आहेत. तिथं तुम्ही बघा, यांची फक्त